नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक. लासलगावसह राज्यातील 305 बाजार समित्या आज बंद राहणार. अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरू. माजी खासदार सुभाष भामरे यांनी कामाची पाहणी केली. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटानं काढली मशाल रॅली. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराचा ठाकरे गटाकडून निषेध. रॅलीत महिलांचा सहभाग. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती. मुंबईत माझगाव नवरात्री उत्सव मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. चंद्रपुरात आजपासून महाकाली महोत्सवाला सुरुवात. कालीमातेच्या पालखी नगर भ्रमणासह सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी. नंदुरबार शहरातील संकष्टी माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. राज्यासह देशभरातील भाविक मातेच्या दर्शनासाठी दाखल. नवी मुंबईतील पनवेलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त रेखाटली दुर्गा मातेची प्रतिकृती. कलाकार मंगेश खुटारकरांनी रेखाटलेलं चित्र पाहण्यासाठी गर्दी. अंबरनाथमध्ये नवरात्रोत्सवात सामूहिक महाराष्ट्र गीत गायन. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं आनंद साजरा. बुलढाणा जिल्ह्यात महिला बचत गटाचं भव्य प्रदर्शन. 3 दिवसीय बचत गट प्रदर्शनात विविध प्रकारचे 250हून अधिक स्टॉल. महिलांचा मोठा प्रतिसाद. नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर. सरकारी योजनांमार्फत जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मजुरांची मागणी. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक विभागात शहादा पालिकेला 50 लाखांचं बक्षीस. शहरात विविध उपक्रम राबवल्यानं पालिकेचा गौरव. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते खड्डेमय. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. धुळे शहरातील विविध परिसरात कचऱ्याचं साम्राज्य. कचरा उचलण्यासाठी 30 घंटा गाड्या कमी असल्यानं आठवड्यातून एकच दिवस कचरा उचलला जातोय. 21 घंटा गाड्या घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. रत्नागिरी, लांजा, राजापूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून दिवाळी फराळ किराणा किट वाटप. किराणा किट घेण्यासाठी महिला नागरिकांची मोठी झुंबड. 18,000 जणांना किराणा किटचं वाटप. नाशिकच्या येवल्यात रामगिरी महाराजांच्या भक्ताकडून शक्ती प्रदर्शन. दुकान उद्घाटनानिमित्त 5 किलोमीटरपर्यंत रॅली काढत शक्ती प्रदर्शन. रॅलीत जोरदार घोषणाबाजी. दीपक केसरकर पुन्हा एकदा आमदार होऊ देत. सिंधुदुर्गातील आंबोलीत दीपक केसरकरांनी गावकऱ्यांसह घातलं देवीला गारहाणं. पालघरच्या वाडा येथे पेसा भरतीवरून आदिवासी समाज आक्रमक. खासदार हेमंत सावरा यांच्या राहत्या घरासमोर काढण्यात आला निषेध मोर्चा. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचा शिंदे गटात प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांना धक्का. येवला तालुक्यातील साठवण बंधाऱ्याचं छगन भुजबळांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. रायगडच्या कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचं भूमिपूजन. भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन. आमदार बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. स्वखर्चातून पुतळा उभारला असल्याची बांगरांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. भुसावळ शहरात अश्विन महिन्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा. जिल्ह्यातील तापमान 36 अंशावर. 22 तारखेपर्यंत ऑक्टोबर हिटचे चटके कायम राहण्याचा अंदाज. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. परभणीच्या आसेगावमधील शेतकऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू. बिग बॉस मराठीत गाजला सूरजचा गुलीगत पॅटर्न. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा विजेता. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी. नितेश कराळे मास्तरांची शरद पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता. वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव. कराळेंचं वक्तव्य. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी. शिंदे गटानं 1 खेळी केली. आम्ही 10 खेळी खेळणार. बच्चू कडूंचा इशारा.
मतविभाजनासाठी तिसरी आघाडी, मतविभाजनानं अप्रत्यक्षपणे बीजेपीला मदत करण्याचा विचार, रोहित पवारांची टीका. पाकिट मारतात तसं पवारांना धक्का देऊन घड्याळ खेचून घेतलं, ज्यांनी पाकिट मारलं त्यांचं नाव अजित पवार, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. बीआरएसच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, आजपासून तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारतो, पवारांचं आश्वासन. मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती. उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल, महाविकास आघाडीमध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट, खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भंडाऱ्यात पक्ष निरीक्षक सतीश चतुर्वेदींनी घेतल्या मुलाखती. जळगावमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा बैठका, विविध विधानसभांचा संजय राऊतांकडून आढावा. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यात वाढलंय. एक दिवस असा होता की कार्यालयात माणूस नव्हता, पण आता पक्षात येण्यासाठी रीघ लागली आहे. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाहीत. शिवस्वराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. गोंदियांचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपकडून रद्द. 2019ला बंडखोरी करत निवडणूक लढवण्यानं भाजपकडून झालेली कारवाई मागे. आगामी विधानसभा निवडणुकीतून भाजपकडून लढण्याची शक्यता. विदर्भ नेहमी काँग्रेससोबत राहिलाय, काँग्रेसला ताकद दिली आहे. एकत्र येऊन राहुल गांधींना साथ देऊन मिशन पूर्ण करायचंय, काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 4 जागांवर काँग्रेसचा दावा, इच्छुकांची संख्या वाढल्यानं काँग्रेसकडून सर्व जागांवर दावा, मात्र ठाकरे गट आणि पवार गटही आग्रही. कसबा विधानसभेत हेमंत रासनेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, कसब्यातील समस्यांचा अंत, आमदार होणार रासने हेमंत, बॅनरवर उल्लेख. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी रासने इच्छुक. यवतमाळ जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का, 1000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. पक्षप्रवेशावेळी दादा गटाचे माजी पदाधिकारी गुणवंत राठोड यांच्याकडून अनेक आरोप. जिजाऊ संस्था कोकणातल्या 18 जागा लढवणार, श्रीरामपूर साक्री विधानसभाही लढवणार, जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांची माहिती. बायका आमच्या, साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान गहाण ठेवेल, कपड्यांवरून लाज दाखवण्याचं काम सुरू आहे का, 70च्या साडी वाटपावर रावसाहेब दानवेंची टीका.